झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबई पुणे नाशिकमध्ये एक ब्रेकिंग न्यूज। रामदास कदमांनी स्वकीयांवर हल्लाबोल केलाय। मी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा मनसेमध्ये जाणार असा अपप्रचार केला जातोय असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदमांनी केलंय। कदाचित हा अपप्रचार स्वकीयांकडूनच केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या संदर्भात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वेळ आल्यास गाडीखाली जीव देऊ, मात्र गद्दारी करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। तसंच यावेळी त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होतीये की काय असा सवालही उपस्थित केलाय। रामदास कदमांचा निशाणा नेमका कुणावर असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी किंवा मनसेमध्ये मी जाणार नाही असा अशा प्रकारचा अपप्रचार हा स्वपक्षीयांकडूनच होतो आहे असं रामदास कदमांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले। एका गोष्टीचा मला खुलासा मुद्दाम प्रत्येक वेळेला करावा लागतोय। 6 महिने गेले की रामदास कदम राष्ट्रवादीत चालला, दुसरे 6 महिने गेले की रामदास कदम काँग्रेसमध्ये चाललाय, तिसरे 6 महिने गेले की रामदास कदम मनसेमध्ये चाललाय। अरे तुमच्या बोलत नाही वाईटाचा, पण किती वेळा पुन्हा तेच खुलासा मी अनेक वेळा सांगितलं। मी बाडगा नाही, कोंबडीचं बाडग्याला मी इतकं बोललोय, एवढं बोललोय। माझं नसलं रक्त नाहीये। मी अनेक वेळा खुलासा केला। अरे मी मयंत भगव्या झेंड्यामध्येच मरणार आहे। तुम्ही कितीही माझ्या बाबतीमध्ये कदाचित आपले स्वकीय पण असू शकतील, मी आज नाव घेत नाही, पण मुद्दाम जो बोलणार आहे नेमके कोण आहेत? रामदास कदम राष्ट्रवादी जातो, इकडे जातो, याचे मुहूर्त काढणारे कोण आहेत हे बोलणार आहे मुद्दाम जो मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगतोय। आमची काँग्रेस होती की काय? कशासाठी सगळं चाललंय? कोण याच्या पाठीमागे नेमकं? आणि म्हणून मी आज आपल्या सैनिकांना सांगतोय, पुन्हा मी कधी खुलासा करणार नाही, पण माझ्यावरती विश्वास ठेवा बाबांनो। अगदी वाईट वेळ आली तर मी गाडीखाली जाऊन जीव देईन, पण माझ्या अंगावरती कधी बाडगा म्हणून गद्दार म्हणून कधी सिक्का मारून घेणार नाही, याच मुलांना माझ्या शिवसैनिकांना सांगतोय। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, राम कदमांचा निशाणा नेमका कोणावर आहे? अमोल, अखेर शिवसेना नेते रामदास कदम यांची असलेली अस्वस्थता आज शिवसेनेच्या सभेच्या व्यासपीठावर व्यक्त झालेली आहे। काही वेळापूर्वीच गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा झालेला आहे। या गटप्रमुखांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती आणि या शिवसैनिकांसमोर रामदास कदम यांनी आपली खंत किंवा आपली अस्वस्थता आहे ती व्यक्त केलेली आहे। यावेळेस उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्या भाषणाच्या वेळेस व्यासपीठावर नव्हते। त्याचा उल्लेख रामदास कदम यांनी केला की जर उद्धव ठाकरे आज व्यासपीठावर असते तर मला त्यांना काही गोष्टी त्या बाबतीतल्या खुलासा करायचा होता। गेल्या काही दिवसापासून आपल्या बाबतीत प्रचार सुरू आहे की आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मनसेमध्ये जाणार आणि तशा पद्धतीची आपली कुठलीही भूमिका नाही। आपण पक्षाशी इमानीद्वारे वागतो आहोत आणि आपल्यावर कधीही गद्दारीचा शिक्का आपण पडू देणार नाही। खरं तर रामदास कदम यांनी आज थेट स्वकीयांचं नाव घेतलेलं नाहीये, मात्र त्यांनी स्वकीयांवर संशय व्यक्त केलेला आहे की या आपल्या अपप्रचारामागे पक्षातलेच काही लोक आहेत आणि एकूणच शिवसेनेची काँग्रेस होते की काय अशा पद्धतीचं एक मोठं विधान किंवा एक ज्यावर असं म्हणू शकेल की खळबळ। बिलकुल, म्हणजे स्वकीयांवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। जरी थेट कोण स्वकीय आहेत हे याचा त्यांनी उल्लेख केलेला नसला तरी सुद्धा स्वकीयांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये। त्यामुळे आता रामदास कदम पुढे याचं नाव घेतात का, उद्धव ठाकरेंकडे नेमकी काय तक्रार करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल। तूर्त झी 24 तास एक पाऊल पुढे।